अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। दिवसेंदिवस ही परिस्थिती चिघळत असताना आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे या सगळ्या आखाती देशांमध्ये नोकरी, व्यवसाय आणि पर्यटनाच्या निमित्ताने असलेल्या महाराष्ट्रभरातील लोकांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण आपल्याला बघायला मिळते। ज्या त्या जिल्ह्यांमधील लोक ज्या त्या जिल्ह्यातील प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील नेमकी काय परिस्थिती आहे, कोल्हापूर जिल्ह्यातले किती पर्यटक नेमके या सगळ्या आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात काय नेमकी कार्यवाही केली जाते या संदर्भात जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे सर। काय सांगाल, आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील किती लोक या सगळ्या आखाती देशांमध्ये सध्या अडकून? 28 फेब्रुवारी रोजी अचानक युद्धाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूचनेनुसार आपण टूर्स ऑपरेटरकडून माहिती घेतली। त्यानुसार त्यावेळी तात्काळ माहितीनुसार 100 पर्यटक आपले दुबईमध्ये गेलेले होते। त्या सर्वांशी संपर्क झाला आणि सर्वजण सुरक्षित आहेत। त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार आपण आपला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा संपर्क क्रमांक सर्व कोल्हापूरकरांना उपलब्ध करून दिलेला आहे। आत्तापर्यंत त्याच्यावरती 30 अजून जास्त लोकांची माहिती जे नोकरीनिमित्त त्या ठिकाणी आहेत त्यांची माहिती प्राप्त झालेली आहे आणि सर्वांशी आपला आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून संपर्क झालेला आहे। सर्वजण सुरक्षित ठिकाणी आहेत आणि शासनाकडून ज्या ज्या काही सूचना येतील त्या त्यांना देणं आणि सर्व काळजी घेण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। विशेषतः दुबई आणि बहरीन या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर याची तीव्रता दिसते। या सगळ्या भागांमध्ये साधारण किती पर्यटक आणि किती नोकरीच्या निमित्ताने गेलेले लोक सध्या तिथं आहेत? आपले कोल्हापूरकर किती आहेत त्याचा नंबर आता आपल्याकडे येतो आणि तो अपडेट होत जाईल। आतापर्यंत एक साधारणतः 150 लोकांची माहिती आपल्याकडे आलेली आहे। जशी जशी माहिती येईल तशी आपण अपडेट करू। माझं सर्वांना आव्हान राहील की महाराष्ट्र शासन सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जी जी काळजी घ्यावी लागेल ती काळजी घेत आहे। ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी केली जात आहे आणि पर्यटक जे आत्ता आपले तिथे आहेत त्यांच्याशी जो आमचा संपर्क झाला त्यानुसार ते पूर्णपणे सुरक्षित आहेत। तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या आणि शासनाच्या सूचनांचे ते पालन करत आहेत। त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही आणि किंवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही। जशा जशा शासनाच्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून केली जाईल। जिल्हा प्रशासनाकडून नातेवाईकांसाठी जो काही संपर्क नंबर देण्यात आला आहे तो कधीपर्यंत हा सगळा असणार आहे? युद्धजन्य परिस्थिती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत असेल किंवा काय नेमकी? हा संपर्क क्रमांक आहे तो पुढील सूचनांपर्यंत राहील। त्या संपर्क क्रमांकावरती जशी जशी माहिती येईल ती अपडेट करणं, त्या पर्यटकांशी संपर्क साधणं, त्यांची माहिती घेत राहणं आणि पुढची जी सूचना शासनाकडून येईल तोपर्यंत त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेणं हे काम केलं जाईल। परत एकदा माझं सांगणं राहील की सर्व पर्यटक सुरक्षित आहेत। आपण पॅनिक होण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि कुठलेही अफवा पसरवणं किंवा त्याच्यावरती विश्वास कृपया कोणी ठेवू नये। शेवटचा प्रश्न, अनेक फ्लाईट्स देखील या सगळ्या दरम्यान रद्द झाल्याचं बघायला मिळते, त्यामुळे देखील पॅनिकनेस काही नातेवाईकांमध्ये वाढताना दिसतोय, काय राहील? सध्या सर्व पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, तर सर्वजण त्या ठिकाणी सुरक्षित आहेत। स्थानिक प्रशासन आणि स्थानिक शासन त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने ज्या सूचना देत आहेत त्याचं सर्वजण पालन करत आहेत। त्या ठिकाणी कोणतीही त्यांना अडचण नाही आणि पुढचे जे अपडेट आहेत ते आपल्याला काही दिवसातच समजतील। त्यामुळे जिथे आहेत तिथे ते सेफही राहतील आणि कोणीही पॅनिक व्हायचं नाही। हा जो संदेश शासनाचा आहे तो आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। पहिला पण हे होते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे सर। खरं तर नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं जे काही लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत ते सध्या सुरक्षित आहेत आणि त्यामुळं पॅनिक होण्याची गरज नाही आणि पर्यटनाच्या निमित्तानं देखील जे काही लोक सध्या दुबईमध्ये 100हून अधिक लोक जे आहेत ते देखील सुरक्षित असल्याचं अमोल येडगे सरांनी सांगितलेलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।